नमस्कार, मी विनोद तळेकर. आपण पाहता NDTV मराठी. आज लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा दुसरा दिवस आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीमध्ये काहीसे बदल झालेले आहेत. अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातल्या राजकीय समीकरणं बदललेली आहेत, पण त्याचसोबत सामाजिक गणितं सुद्धा बदलली आहेत. राज्यात निवडून आलेल्या 48 खासदारांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य दिसून येत आहे. 48 पैकी 26 खासदार हे मराठा समाजाचे आहेत, तर 9 खासदार हे ओबीसी समाजाचे आहेत. अनुसूचित जातीचे म्हणजे SC खासदार हे 6 आहेत, तर अनुसूचित जमातीचे खासदार 4 आलेले आहेत. एकूणच राज्यातल्या राजकारणावर सध्या मराठा समाजाचा सर्वाधिक प्रभाव जरी एरवी असला तरी सुद्धा मराठा समाजाच्या खासदारांची संख्या यंदा काहीशी जास्त आहे. राज्यात नवनिर्वाचित 26 खासदार हे मराठा समाजाचे. नेमकी आपण आकडेवारी पाहूयात. मराठा समाजाचे 26 खासदार आहेत, ओबीसी समाजाचे 9 खासदार आहेत, तर अनुसूचित जाती 6 खासदार आणि अनुसूचित जमातीचे 4 खासदार आहेत. मराठा समाजाचे एरवी सुद्धा प्राबल्य राहिलेलं आहे, मात्र ही आकडेवारी यंदा मराठा समाजाचे अधिक खासदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पाहूयात. एकीकडे मराठा समाजाचे खासदार हे सर्वाधिक संख्येने निवडून आलेले असतानाच यापैकी बहुतांश खासदार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि याशिवाय निवडून आलेल्या 9 ओबीसी खासदारांपैकी 6 खासदार हे महाविकास आघाडीचे, तर 3 खासदार हे महायुतीचे आहेत. खरं तर ओबीसी हा भाजपचा परंपरागत मतदार मानला जातो, पण यावेळेस त्यात काहीसा बदल झालेला पाहायला मिळतो. म्हणजे महायुतीपेक्षा महाविकास आघाडीकडून ओबीसीचे जास्त खासदार झालेले दिसत आहेत. त्यामुळे भाजपकडून मराठा आणि ओबीसी समाज दुरावतोय का असा सवाल निर्माण झालेला आहे आणि याच विषयी आपल्याला या कार्यक्रमामध्ये चर्चा करायची आहे. महाराष्ट्रातले ओबीसी भाजपची साथ सोडतायत का? महाविकास आघाडीचे 54% खासदार हे मराठा आहेत, तर महायुतीतर्फे 11 खासदार मराठा, त्यांची टक्केवारी 23 इतकी आहे. 19% खासदार हे ओबीसी, 3 खासदार हे महायुतीचे, तर त्यापैकी 6 खासदार हे आघाडीचे आहेत. गडकरी, गोयल, अनिल देसाई हे फक्त खुल्या प्रवर्गाचे 3च खासदार निवडून आलेले आहेत. वर्षा गायकवाड या एकमेव खासदार आहेत ज्या अनुसूचित जातीच्या खुल्या गटातून निवडून आल्यात. आणि एकूणच ओबीसी असेल किंवा मराठा असेल, या दोन्ही समाजाचा फटका या निवडणुकीत महायुतीला बसलाय का, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. आणि यावरच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे आहेत आणि त्याचबरोबर राजकीय विश्लेषक वसंत मुंडे हे सुद्धा आहेत. वसंत मुंडे अजूनही आपल्यासोबत जोडले गेलेले नाही आहेत, मात्र संजीव उन्हाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की हा सामाजिक बदल जो महाराष्ट्रात दिसतोय तो नेमका कशामुळे झालेला आहे. संजीव उन्हाळेजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. सर्वात पहिला प्रश्न मला आपल्याला हा आहे की आत्तापर्यंत ओबीसी असेल किंवा मराठा असेल, मराठा हा प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे झुकलेला एक वर्ग आत्तापर्यंत काही वर्षांपूर्वीपर्यंत दिसत होता, पण 2014 सालापासून चित्र बदललं. तो सुद्धा वर्ग आता भाजपकडे आल्याचं गेल्या 10 वर्षात दिसून आलं होतं. ओबीसी हा साधारण 4 दशकांपूर्वी माधवम फॉर्म्युला ज्यावेळेला राबवला होता भाजपनं, त्यावेळेला ओबीसी हा सुरुवातीपासूनच भाजपकडे राहिल्याचं दिसून आलेलं होतं. या निवडणुकीत मात्र ओबीसी आणि मराठा समाजांनी भाजपला साथ दिल्याचं दिसत नाहीये. आकडेवारी तसं सांगते. तुमचं काय याच्यातलं आकलन आहे किंवा विश्लेषण आहे की का भाजपपासून हा मतदार दुरावतोय? हे कसं आहे की मनोज जरांगे यांनी जे आंदोलन केलं आणि भाजप विरोधामध्ये जी भूमिका घेतली, ही भूमिका घेतल्यामुळे कधी कधी असं वाटतं की नरेंद्र मोदी यांच्या 18 सभापेक्षा देखील जास्त जर कशाचं बळ ठरलेलं असेल तर ते मनोज जरांगे फॅक्टरचं ठरलेलं. एक बघा की मराठवाड्यामध्ये सगळेच्या सगळे म्हणजे 7 जण हे मराठा समाजाचे निवडून आलेले आणि या 7ही मतदारसंघावर मनोज जरांगे फॅक्टरचा इफेक्ट झालेला आहे. म्हणजे असं म्हणता येत नाही की ते झालेलं नाही, म्हणजे मराठवाडा तर त्याच्यातून अफेक्टेड आहेच आहे. दुसरं महत्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी आपण असं बोलतो की 9 जण ओबीसी आलेले आहेत, पण प्रत्यक्षामध्ये आपण जर पाहायला गेलो म्हणजे कुणबी समाज हा ओबीसी मध्ये मोडला जात असला तरी तो मराठा समाजाचाच एक भाग आहे आणि त्याचं कधी नव्हे इतकं कन्सॉलिडेशन तुम्हाला
झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे ते कन्सॉलिडेशन तुम्हाला प्रतिभा धानोरकर यांच्या चंद्रपूरच्या जागेमध्ये असेल, अमर काळे जे वर्ध्याचे त्यांच्यामध्ये असेल, किंवा प्रशांत पडवळे भंडाराचे असतील, या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला तिथं कन्सॉलिडेशन झालेलं दिसतं. ते देखील कुणबी म्हणून म्हणा किंवा मराठा म्हणून म्हणा, म्हणजे दोन्ही आता एकच राहिलेले आहेत. म्हणजे जरांगे यांची जी मागणी आहे ती मागणी अशी की कुणबी प्रमाणपत्र द्या. म्हणजे आता कुणबी आणि याच्यामध्ये काही फार भेदाभेद करण्याचं कारण नाही. याचे 2-3 महत्वाचे भाग आहेत. पहिला भाग असा की मराठवाडा विभागामध्ये एक अशी उभी फूट मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये पडलेली पाहायला मिळते. म्हणजे जर आपण बजरंग सोनवणे यांच्या मतांची संख्या पाहिली तर ती आहे 6,83,950 आणि पंकजा मुंडे यांची संख्या आहे 6,44,297. म्हणजे हे अक्षरशः बरोबरीमध्ये चाललेले हे दोन्ही आहेत. म्हणजे याच्यामध्ये दलित आणि मुस्लिम ही दोन्ही मतं जी आहेत ही आघाडीच्या बाजूने पडली. आणि ही मतं जर त्याच्यातून वजा केली तर जाती गणना करण्याची गरजच नाही. जाती गणना या निवडणुकीने ऑलरेडी केलेली असं म्हणता येईल. परंतु हे जरी आपण म्हणत असलो तरी समाजामध्ये ज्या पद्धतीने तेढ निर्माण झालेली आहे, समाजामध्ये एक दुभंगलेपणा झालेला आहे, एक क्रॅक ज्याला म्हणतात ते जे पडलेला आहे, हा कधीही भरून येण्यासारखा नाही. म्हणजे याच्यातली गोष्ट अशी आहे की मन जी दुखावली गेलेली आहेत, एकमेकावर दगडफेक झालेली, म्हणजे छोटी 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 गावं. म्हणजे आता मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपल्या वंजारी समाजाच्या छोट्या छोट्या गावामध्ये तिथल्या मराठा समाजाचे लोक भांडायला गेले तर त्यांची दगडफेक झाली, मारामारी झाली. असे कितीतरी, म्हणजे एक भाग मला माहिती केस तालुक्यातला की तिथे जवळपास 200 जणांना, 100 ते 200 जणांना अटक केली आहे. त्या तरुणांना, त्यांचं जे वय हे अतिशय कमी आहे, हे ज्यांना अटक केली त्यांचं भवितव्य काय राहील पुढचं. आणि हे जी तेढ निर्माण झालेली ही तेढ अशी भरून येतात नक्की नाही. एक लक्षात घ्या, 26 खासदार निवडून आले असं आपल्याला आकडेवारी म्हणून सांगायला बरं वाटतं. आता मी असं सांगतो की त्याच्यामध्ये 4 होतात, पण ठीक आहे, आपण म्हणलं कुणबी त्यात धरायचं नाही. तरी देखील एकंदर विधानसभेच्या 26 आपण 156 जागावर विधानसभेच्या याचा परिणाम झालेला दिसतो. म्हणजे येणारी निवडणूक तरी 3-4 महिन्याची असलेली ही जी आहे, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष कितीही म्हणत असेल, म्हणजे यावेळेस म्हणत होता की आमचा डीएनए हा ओबीसी आहे, पण आता डीएनए कुठं ओबीसी राहिला, तो काय त्याचं झालेलं आहे. तर हे जे चित्र झालेलं आहे हे चित्र देखील महत्वाचे आहे. म्हणजे येणारी विधानसभा निवडणूक विदाऊट जरांगे फॅक्टर होणे नाही. जरांगे फॅक्टर हा विधानसभेमध्ये होणार आहे. एकच त्यातला फरक आहे की जरांगे यांनी अप्रत्यक्षपणे या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केलेला आहे. तसा डायरेक्ट बीडमध्ये केलेलाच आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी आपण त्याला अप्रत्यक्ष म्हणू. तो त्यांनी प्रत्यक्ष जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला तर मला असं वाटतं हे गाडं सगळं बिघडण्याची शक्यता आहे. म्हणजे विधानसभा कुणाची येते, पक्ष कोणता येतो, मुख्यमंत्री कोण होतो, ही गणित ठरत राहते. पण मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्र आपल्या स्वतःला पुरोगामी म्हणतो. ज्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे असा मी मोठ्या टेचात सांगतो, त्या ठिकाणी बांधाला बांध असलेले शेतकरी एकमेकाच्या विरोधात उठलेले आहेत. हे चित्र काही आपल्याला शोभा देणार नाही. आणि याच्यासाठी त्यांना समजून सांगेल असा कोणीही नेता आज या ठिकाणी नाही. या ठिकाणी मी मुद्दाम आठवण करतो की गोपीनाथ मुंडे जर असते या ठिकाणी तर त्यांनी समजून सांगितलं समाजाला की बाबा रे, तुम्ही असं जे करताय ते असं करू नका, तुम्ही आपल्या समाजामध्ये असं तेढ पाडू नका. कोणीतरी हक्काने त्याला सांगणारा असा नेता दुर्दैवाने आपल्यामध्ये. दुर्दैवाने असं आहे की मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला हवा देण्याचं काम, चेतवण्याचं काम ते कोणी केलं? एकतर सरकारने केलं असं म्हणतो, कारण त्यांनी लाठीचार्ज जो केला तो इतका निभृण होता की कुठल्याही माणसाला वाईट वाटेल की एका छोट्या गावामध्ये आंतरवाली सराटीमध्ये अहो इतका बळाचा वापर, गोळीबार. म्हणजे ही गोष्ट मान्य आहे की दुसऱ्या बाजूने दगडफेक ही खूप तुफान झाली,
दगडफेकीला जे उत्तर दिलं गेलं त्यामुळं ती लाठीमाराची घटना घडली. पण ही लाठीमाराची घटना त्याच ठिकाणी मिटवता आली असती. तुम्ही त्यांना जाऊन शिष्टमंडळ भेटताय, आमचे आयुक्त भेटतायत आणि जरांगे असे टेकीमध्ये बसले, त्यांच्या पायाशी आमचे आयुक्त बसलेले आहेत. काय म्हणजे चित्र आहे? म्हणजे काहीशी सरकारकडनं हाताळणी चुकली या आंदोलनाची म्हणून हा फटका बसल्याचं आपण म्हणताय. पण माझा पुढचा प्रश्न असा आहे की हा फटका राजकीय फटका जर बसला असता, सरकारमधल्या तिन्ही पक्षांना फटका बसलेला आहे, महाविकास आघाडीतल्या पक्षांना मात्र तो फटका बसलेला दिसत नाही. कारण जर ओबीसी खासदारांची संख्या बघितली तर ती महाविकास आघाडीतल्या खासदारांची संख्या जास्त आहे. मराठा खासदारांची संख्या बघितली तरी ते सुद्धा महाविकास आघाडीचे खासदार अधिक आहेत. म्हणजे सरकारलाच फक्त हा फटका बसला. वास्तविक पाहता भाजपनं ओबीसींसाठी काही योजना आणल्या होत्या, म्हणजे विश्वकर्मा योजना केंद्रात असेल किंवा मोदी आवास योजना असेल, या योजना आणून सुद्धा ओबीसी स्वतःकडे घेण्यात भाजपला यश का आलं नाही? हे लक्षात घ्या, याच्यामध्ये 2-3 पुन्हा महत्वाच्या गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट मी सांगितली ती अशी की या जरांगेनं समजावून सांगणं, त्यांना नीट विश्वासात घेणं, ही गोष्ट जमली नाही. पहिला मुद्दा. दुसरी मुद्द्याची गोष्ट अशी आहे की याचं श्रेय कोणी लाटायचं, म्हणजे शिंदेने घ्यायचं का फडणवीसांनी घ्यायचं? मग शिंदेने श्रेय घेण्यासाठी रात्री उशिरा त्या सभेला जाणं असो, की त्यांचे मंत्री आमचे संदीपान भुमरे यांना परत परत भेटणं असो, किंवा अशा अनेक गोष्टी त्या काळामध्ये घडलेल्या आहेत की या सरकारमध्ये सुद्धा एकमत नाही असं दिसत होतं. त्याचं खरं कारण असं आहे की एक लक्षात घ्या, तुम्ही बारकाईने पाहिलं तर शिंदे गटाला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला जरांगेंचा थेट विरोध आहे. जो विरोध आपल्याला या ठिकाणी डॅमेज मध्ये खूप ठिकाणी पाहायला मिळाला. रावसाहेब दानवे जे 35 वर्षापासून तिथं भारतीय जनता पक्ष राज्य करत आहे, त्यांना तिथं फटका बसलेला आहे. पण दुसरी महत्वाची तितकीच गोष्ट अशी आहे की याला शिंदे गटांचे जे संदीपान भुमरे आहे, त्यांना अतिशय आवडीने जरांगे मामा असं म्हणतात, तर हे जे मामा आहेत, हे मामाना आणि बाकी जणांना सुद्धा अशा अनेक मामांना पाठिंबा मिळालेला आहे. तर हे जे आहे हे गणित कसं जमलं, म्हणजे शिंदेचं गणित कशाच्या आधाराने निवडून आलं, तर त्याच्यामध्ये देखील जरांगे फॅक्टर आहे. हा जरांगे फॅक्टर अतिशय तीक्ष्णपणे पंकजा मुंडेच्या निवडणुकीमध्ये दिसला. भारतीय जनता पक्षाला विरोध आणि त्या विरोधाला भरीसभर म्हणून पुन्हा वंजारी उमेदवार आहे म्हणून हेच तुम्हाला परभणीमध्ये पाहायला मिळालं. परभणीमध्ये जानकर जे उभे राहिले, महादेव जानकर, ते ओबीसीच्या बाजूने उभे राहिले. मग भाजपनी त्यांचा डीएनए म्हणून प्रयत्न केला नाही असं नाही, त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांचे उमेदवार हे पाडण्यात आले आणि दुसरे उमेदवार त्या ठिकाणी, याचा आयता फायदा हा आघाडीला झालेला आहे. म्हणजे याच्या मध्ये आपण असं म्हणत नाही की आघाडीने म्हणजे शिंक्याचं तुपतन बोक्याचं पटतं असं म्हणतात, त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा फायदा केलेला आहे, राजकीय फायदा झालेला आहे, मी नाही म्हणत नाही. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्यासोबत आता वसंत मुंडे पण जोडले गेलेले आहेत. वसंत मुंडेंना हाच प्रश्न मी विचारू इच्छितो की भाजपचा हा गेल्या 4 दशकांपासून भाजपनं एक प्रयत्नपूर्वक हा ओबीसी मतदार आपल्याकडे राखला होता, तो या निवडणुकीत त्यांच्यासोबत राहिल्याचं दिसत नाही. खासदारांची संख्या जर पाहिली तर तशी ती दिसत नाही आहे. काय कारण वाटतात? कारण ओबीसींना खरं तर त्यांच्यासाठी योजना सुद्धा आणल्या होत्या, विश्वकर्मा योजना असेल किंवा मोदी आवास योजना असेल, असं असताना सुद्धा ओबीसी मतदार का राहिला नाही? लोकसभा या निवडणुकीमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे, ती अशी आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते हे जाहीरपणे सांगत होते की आमचा डीएनए हा ओबीसी आहे, मात्र त्यांच्या वर्तनामध्ये ओबीसी दिसत नव्हता. त्याचं कारण असं होतं की ओबीसींची मतं घेऊन जरी सत्तेत आले असले तरी सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांनी महाभरती जी सुरू केली, त्या महाभरतीमुळं ओबीसी मध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि ती अस्वस्थता मला असं वाटतं की ओबीसी भारतीय जनता पार्टीपासून ओबीसी दूर जाण्यासाठी बऱ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरली असं साधारणतः सगळीकडे दिसतंय. आणि दुसरी, मग निवडणुकीच्या तोंडावर जे 5-6 महिन्यामध्ये मनोज जरांगे यांचं जे आंदोलन उभं राहिलं, तर या आंदोलनाची प्रतिक्रिया म्हणून ओबीसी पुन्हा त्या भागामध्ये
ओबीसी उमेदवारांच्या बरोबर राहिला, असं चित्र पुन्हा निवडणुकीमध्ये उभं राहिलं. आणि आता जसं संजीव उन्हाळे सरांनी सांगितलं, हे महाराष्ट्राचं तसं पाहिलं तर आपल्याला दुर्दैव म्हणता येईल की पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, पण या निवडणुकीमध्ये एक चित्र स्पष्टपणे झालेलं आहे की तुम्ही सगळे जर आता निवडून आलेले 48 उमेदवार जर पाहिले, त्यावर नजर टाकली, तर फक्त रिझर्वेशन ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी रिझर्वेशनचे लोक निवडून आले. इतर ठिकाणी पूर्णपणे मराठा उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि हे सामाजिक ज्याला आपण इम्बॅलन्स असं म्हणू, हे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि म्हणून आता जर अशा प्रकारचं जातीचं ध्रुवीकरण झालं तर उपेक्षित, वंचित, पिछड्या वर्गाला कुठल्याच सभागृहात जायची संधीच मिळणार नाही. कारण आता मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी काय आहे? ही मागणी आहे की आम्हाला ओबीसीतनं आरक्षण द्या. आता तशा पद्धतीनं आता रक्षा खडसे आहेत निवडून आलेल्या, ह्या सुद्धा तिकडं लेवा पाटील म्हणूनच आहेत. इकडं तुम्ही ह्याच्यामध्ये सुनील तटकरे, अगदी म्हणजे अशा प्रकारचं, म्हणजे धनगेकर असतील विदर्भामध्ये. तर अशा पद्धतीनं जर झालं तर मला असं वाटतं की हे यामध्ये जास्त प्रमाणात आता म्हणजे या निवडणुकीनंतर ओबीसी समूहामध्ये जास्त अस्वस्थता निर्माण झालेली आहे. अनेक लोक अशा हे चित्र महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं, आणि हे काही मला वाटतं हे दुरुस्त करणं आवश्यक आहे. जसं उन्हाळे सरांनी एक गोष्ट सांगितली की गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला असता आणि त्यांनी ऐकलं असतं. पण आज महाराष्ट्राच्या पातळीवर हा तुमचा मुद्दा लक्षात आला. उन्हाळे सरांकडे मी त्याच मुद्द्यावर जाणार आहे की मराठा आंदोलन प्रामुख्याने झाल्यानंतर जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला आणि मराठा आरक्षण दिलं गेलं, त्यावेळेला ही आंदोलनाची हाताळणी चुकल्यासारखं वाटते. कारण सरकारने मराठ्यांकडे अधिक लक्ष दिलं आणि ओबीसींच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचं एक चित्र निर्माण झालं होतं. आणि कुठेतरी मराठा अनुनय केला जातोय अशी एक भूमिका ओबीसींमध्ये कदाचित आली असावी, आणि त्यातून हा सगळा प्रकार घडलाय. या ठिकाणी ते संपूर्ण मुंडेजी उन्हाळ्यांना प्रश्न आहे हाताळणीबाबतचा. उन्हाळे सर, नाही, हे जे आंदोलन आहे हे हाताळण्यापेक्षा त्या आंदोलनाला जास्तीत जास्त हवा देण्याचं काम केलं गेलं. हाताळलं असतं तर फार चांगलं झालं असतं. म्हणजे त्याच्याबद्दल आम्ही कधी म्हणणार नाही की हे हाताळलं नाही पाहिजे. पण गोष्ट अशी झाली की या समाजाला जास्तीत जास्त जितकं देता येईल, म्हणजे अहो मला सांगा, विधानसभेचं अधिवेशन घेण्यात आलं, 10% रिझर्वेशन दिलं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या, वेगवेगळ्या योजना आणल्या. पण एवढं केल्यानंतर देखील यांची जी मागणी होती की मला ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे, हा जो त्यांचा जो हट्ट धरला होता, हा हट्ट पुरवणं हे सरकारला जमलं नाही. आणि कदाचित मला आता पुन्हा आंदोलन सुरू होईल तेव्हा तरी जमेल की नाही याच्याबद्दल मला शंका आहे. आज बघा काय परिस्थिती आहे की एक सुनील तटकरे, रवींद्र वायकर, त्यांच्या जातीचा उल्लेख करत नाही, अमोल कोल्हे, असे 3-4 माणसं आहेत ओबीसीची, 3-4च आहेत. बाकी कुणबी समाजाची माणसं आहेत, कुणबी म्हणजे मराठाच आहेत. तर हे जर लक्षात घेतलं तर 31 जण या ठिकाणी होतात. 26 ची यादी 31 पर्यंत जाते. आणि हे 3-4 जण म्हणजे ओबीसी जे आहे, या ओबीसीच्या मनामध्ये एक धास्ती निर्माण होण्याचं काम या निवडणुकीने केलेलं आहे, हे आपल्याला निश्चितपणे सांगता येतं. आणि ही धास्ती काढण्यासाठी मला सांगा, आज तुम्हाला जर निवडून यायचं, जसं मी आकडा सांगितला तुम्हाला, प्रत्येक मतदारसंघाचे 6 विधानसभा मतदारसंघ गृहीत धरले तर तुमची गणित कुठं जात आहे? हे गणित जवळपास 150च्या वर जात आहे. आणि म्हणजे याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही फक्त एकाच समाजाची माणसं तुम्ही निवडून आणणार का? हा देखील आहे. म्हणजे मी मराठा समाजाच्या विरुद्ध नाही, मराठा की तुका मिळवावा हे आमचं ब्रीदवाक्य आपल्याकडे. पण ही गोष्ट अशी आहे की या गोष्टीकडे आपल्या राज्यकर्त्यांनी त्याच्यापासून जो फायदा घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला कितीतरी देता येतील, एक उदाहरण नाही. म्हणजे उमेदवार ठरवताना तो उमेदवार मनोज जरांगेंना विचारून दिला जाता का हो? म्हणजे आधी त्यांना विचारा ते तुमचा पाठिंबा आहे का नाही ते. म्हणजे आमच्या इथं तो विनोद पाटील हा मराठा आंदोलनातलाच माणूस होता, ज्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत या निवडणुकीची लढाई लढली, ज्यांनी मोठे मोठे शिस्तबद्ध असे चांगले मोर्चे काढण्यामध्ये त्या आंदोलनाच्या अग्रभागी होता.
त्यांना जरांगेंनी पसंती दिली नाही आणि दुसऱ्या उमेदवाराला पसंती दिली आणि तो निवडून आला लीडनी, म्हणजे या ठिकाणी. म्हणजे काय झालं या ठिकाणी, भारतीय जनता पक्षाचा जो पारंपरिक मतदार आहे हा बराचसा अर्बनाइज्ड आहे. म्हणजे मी तर औरंगाबादचं उदाहरण नाही, इथं देखील 96,000पेक्षा जास्त मतं मिळाली. म्हणजे असं नाही की भाजपने मतं दिली नाही, भाजपने अत्यंत प्रामाणिकपणे वर पाहून, म्हणजे मोदींकडे पाहून अगदी मतदान दिलं. अगदी उन्हाळ्याची तुमचा मुद्दा लक्षात आला की भाजपने जे एफर्ट्स घ्यायला हवे होते, जे प्रयत्न करायला होते ते केले, मात्र तरी सुद्धा हा मतदार त्यांच्याकडे खेचण्यात अपयश आलं. एक शेवटचा मुद्दा वसंत मुंडेजी, अगदी वेळ कमी आहे, 1 मिनिटाचा वेळ आहे. हा जो एक खेळखंडोबा झालेला आहे, सामाजिक अभिसरण त्यामुळे बिघडलेलं आहे, हे दुरुस्त करण्यासाठी नेमकी काय पावलं टाकली पाहिजेत भविष्यात असं तुम्हाला वाटतं सरकारकडून आणि एकूणच राजकीय पक्षांकडून? नाही, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जसं उन्हाळे सरांनी सांगितले की आंदोलन ज्या पद्धतीनं हाताळायला पाहिजे ते हाताळलं गेलं नाही. जी गोष्ट शक्य नाही ती गोष्ट देण्यासाठी आणि त्या गोष्टीला कुरवण्याचा जो सरकारने प्रयत्न केला त्याच्यामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येकाला सत्ता हे करा, पण आता महाराष्ट्रातलं जे हे राजकीय हे सामाजिक अभिसरण जर दुरुस्त करत असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी या बाबतीमध्ये पुढाकार घेणं आवश्यक आहे. ते कुठल्या तर सगळ्याच नेत्यांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे, नाहीतर ही महाराष्ट्रातली जी सामाजिक वीण आहे ती या निवडणुकीनंतर जास्त उसवेल आणि त्याचे अधिक परिणाम या समाजाला आणि राज्यकर्त्यांना सुद्धा साहजिकच. म्हणजे या निवडणुकीत ज्या पद्धतीने ही निवडणूक लोक सांगायचे, कार्यकर्ते ऐकायचे, नेत्यांना गप्प बसवायचे, हे जसं उलट चित्र निर्माण झालं तर भविष्यामध्ये राजकीय नेत्यांना आपल्या राजकीय नफ्या तोट्याचा विचार न करता सोडून तो सामाजिक वीण घट्ट राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अगदी बरोबर आहे तुमचं. या सगळ्या आंदोलनाचा किंवा एकूणच राजकीय परिस्थितीचा फायदा कुणाला होईल हा प्रश्न अलहिदा आहे, मात्र आरक्षणाच्या मागचा जो मूळ विचार आहे की सर्व घटकांना प्रतिनिधित्व राजकीय मिळालं पाहिजे, तो विचार कुठेतरी या सगळ्यातून दूर जातोय का? फक्त राखीव जागांमधनं जर उमेदवार निवडून येणार असतील तर मग शोषित आणि वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल का? हा एक मूळ प्रश्न त्यामुळे निर्माण झाला. त्यामुळे फक्त राजकीय म्हणजे पॉलिटिकल करेक्शन पुरता हा प्रश्न मर्यादित नाही आहे, तर मूल मंत्र जपण्यासाठी आपल्याला सर्वांनाच प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तशी प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका असणं गरजेचं आहे. धन्यवाद तुम्हा दोघांचेही, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. आपण पाहतोय या सगळ्या चर्चेतून एक मोठा संदेश जो मिळालेला आहे किंवा या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून जो संदेश मिळालेला आहे की आरक्षणाचा उद्देश जो आहे तो सफल करण्यासाठी सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांचे प्रयत्न होणं गरजेचं आहे. धन्यवाद.